नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील पेज नंबर 3 ह्यामधील ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. काल आपण ही ॲक्टिव्हिटी कशी करायची ती पाहिलेली आहेत. आजची ॲक्टिव्हिटी फार मजेशीर आहे. आजच्या ॲक्टिव्हिटीचं नाव आहे वर्ड बँक. आपण घरात जसं पिगी बँक असते किंवा गल्ला देतो ना मुलांना, त्याच्यात फक्त मुलं काय टाकतात तर पैसे टाकतात, पैसे साठवतात आणि त्यातून एखादी वस्तू घेतो. इथं आता काय करायचं, मुलांचं इंग्रजी वाचन छान व्हावं किंवा त्यांची शब्दसंपत्ती वाढावी याच्यासाठी शासनाने ह्या पुस्तकामध्ये खूप छान वर्ड बँक हा उपक्रम दिलेला आहे. तो उपक्रम घ्यायचा आहे. आता हे सर्व इंग्रजी वाचायला वेळ घालवण्यापेक्षा हा उपक्रम आहे काय ते मी थोडक्यात सांगते तुम्हाला. बघा इथं काय सांगितलेलं आहे, द टीचर विल डेमॉन्स्ट्रेट हाऊ टू मेक अ वर्ड बँक. शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील की ही वर्ड बँक कशी बनवायची आहे. हाऊ टू मेक इट, टेक एनी एम्प्टी बॉक्स और कंटेनर. एखादा रिकामा बॉक्स आहे बघा, आम्ही काय केलेलं आहे, असे रिकामे बॉक्स आणलेले आहेत. आमच्या मुलांनी तर फार रिकामे बॉक्स मोठे मोठे आणले होते, पण इथं मी नमुन्यासाठी फक्त 2 रिकामे बॉक्स घेतलेले आहेत. म्हणजे इथं काय करायचे, कोणतेही रिकामे 2 बॉक्स घ्या, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 1 बॉक्स घ्या. त्यानंतर कवर इट विथ अ स्क्रॅप पेपर अँड डेकोरेट इट. म्हणजे स्क्रॅप पेपर किंवा आम्ही असा कोरोगेटेड पेपर घेतला आहे, परंतु मला काही आवश्यकता वाटली नाही. मुलांचे ऑलरेडी बॉक्सचेच कलर खूप छान होते, त्यामुळे आम्ही काही बदलण्याच्या भानगडीत पडलेलो नाहीत. त्यानंतर काय सांगितले, नेम द बॉक्स कंटेनर ॲज वर्ड बँक. याला नाव द्यायचं आहे वर्ड बँक, जे की आमचं द्यायचं राहिलेलं आहे. देते मी आत्ता. हा रिकामा बॉक्स घ्यायचा आणि त्याला नाव द्यायचं असं वर्ड बँक म्हणून. वर्ड बँक असं नाव देऊयात आपण. हे आमचं राहिलं मग अशी प्रिपरेशन करताना. अशा पद्धतीने त्याला नाव द्यायचं वर्ड बँक. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, हाऊ टू यूज इट, अंडरलाईन द न्यू वर्ड्स यू लर्न इन ईच सब युनिट, कॉपी द अंडरलाईन वर्ड्स इन द चिट्स, रीड द वर्ड अलाउड अँड ड्रॉप द चिट्स इन टू युअर वर्ड बँक. आता मी थोडक्यात मराठीत छानपैकी समजावून सांगते की प्रत्येक घटक, आता हे आपलं इयत्ता दुसरीचं इंग्रजीचं पुस्तक आहे. तुम्ही वेलकम टू स्कूल कविता शिकलात, काल इथले हे शब्द वाचायला शिकलात, ह्या शब्दांवरून तुम्ही वाक्य बनवले. इथून पुढे देखील तुम्ही भरपूर रोज नवीन नवीन शब्द शिकणार आहात. तर प्रत्येक घटक शिकल्यानंतर जो नवीन शब्द तुम्ही शिकाल त्या शब्दाखाली, आता समजा हा लेसन आहे, इथं काय आहे, हा शब्द नवीन आहे शेक, तर त्या शब्दाखाली अशी अंडरलाईन करायची. आणि तो शब्द इथं बघा अशा आम्ही चिठ्ठ्या करून ठेवलेल्या आहेत. आपल्याला वर्ड बँकमध्ये टाकायचे आहेत ना चिठ्ठ्या, त्या अशा आम्ही चिठ्ठ्या, हे जुन्या ज्या वह्या राहिल्या होत्या मुलांच्या इंग्रजीच्या, त्या पानांच्या आम्ही भाग करून अशा छान चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत आणि माझ्या ह्या विद्यार्थ्यांकडे दिलेल्या आहेत. हा व्हिडिओ करण्यापूर्वी माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी, आज मी दुसरी आणि तिसरीची मुलं एकत्र घेतलेत. आपण अख्खी शाळा एकत्र घेऊन हा उपक्रम घेऊ शकतो, वर्ड बँक ही ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो. मग मुलं तुमच्या हातातल्या चिठ्ठ्या दाखवा रे. प्रत्येक मुलांजवळ मी 2-2, 3-3 चिठ्ठ्या दिलत्या आणि त्याच्या पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला देखील त्यांना येणार आहेत, त्यांना म्हणजे गेल्या वर्षी पहिली दुसरी जे शब्द ते शिकलेले आहेत ते शब्द आठवून मी त्यांना लिहायला सांगितलेले होते, जे की मुलांनी लिहिलेले आहेत. आणि आपल्याला तेच करायचं आहे की जेव्हा नवीन नवीन युनिट मुलं शिकणार आहेत, त्या युनिटमध्ये जो नवीन शब्द आहे किंवा जो मुलांना येत नाही, जो पहिल्यांदाच मुलं शिकतायत, त्याच्याखाली अंडरलाईन करून ते शब्द याच्यावरती लिहायचे. हे एकदम सगळ्या पुस्तकाचं करायचं का तर नाही. आज समजा हा युनिट शिकला तर ह्या युनिटमधले नवीन शब्द मुलांनी अंडरलाईन करून ह्याच्यावर लिहायचे आणि ते वर्ड बँकमध्ये मुलांनी टाकायचे आहेत. फॉर एक्झाम्पल इथे शब्द दिलेत बघा, वेलकम, प्रायमरी, स्विंग, डस्टबिन, ब्लॅकबोर्ड, स्लाईड आणि गेट. आता आमच्या मुलांनी कुठले शब्द त्यांना जे येत आहेत पूर्वी शिकलेले ते आपण बघूयात. राजवर्धीने तुझे शब्द दाखव, इथं ठेव जरा, आम्हाला वाचून दाखव. टॉप, हां सरळ ठेव, मला इकडे दिसेल असं ठेव. टॉप, ओके ठेव. प्ले, छान, सन, व्हेरी गुड. स्कूल, आणि ह्याचे मी मागं पण लिहिले. बघू, ट्री, छान, रेड, व्हेरी गुड. बघा हे 3 गेल्या वर्षी शिकलेले शब्द आहेत. स्काय, क्राय, क्राय, हां, मेन, मेन का मॅन, मॅन. व्हेरी गुड. हे बघा ही आमची आहे राजवर्धिनी. राजवर्धिनी, आता तुझे हे सर्व शब्द आहेत ना याच्यामध्ये टाक किंवा तुझ्या छोट्या ह्याच्यामध्ये टाक, वर्ड बँकमध्ये टाकून दे. बघा या पद्धतीने शब्द वर्ड बँकमध्ये टाकायचे आहेत. आणि ह्या वर्ड बँकच्या शेवटी काय खेळ घ्यायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत तुझे शब्द वाच ग. राजवर्धिनी शब्द टाकते तोपर्यंत. ओवी, वाच शब्द. नोट्स, छान, ओके. बेल, तुझे पण शब्द टाकून दे. चल सान्वी तुझे शब्द वाच व्हॅन, बघू. हां शौर्य तू पण ये. डॉल, ओके व्हेरी गुड. तुमचे पण शब्द टाकून घ्या. ह्या दोन्हीपैकी कोणत्या पण वर्ड बँकमध्ये टाका. तुमच्या स्वतःची वर्ड बँक झाली की तुम्ही तुमच्या वर्ड बँकमध्ये टाकायचे. शौर्य कुठला शब्द लिहिलायस? अँकर, अँकल का ॲप्पल?
ॲपल ओके. अँकल कुठं लिहिलं आहे? बॅक साईडला. ओके, Ankle. ठीक आहे. बघू आणखी कोणता लिहिला आहे. अँड व्हेरी गुड. हां, राजवीर तू पण ये चल. एक्स व्हेरी गुड. बघू राजवीर, हे तुम्ही लिहिलेत का? तिसरीची मुलं तुम्ही पण लिहिलेत ना? या पुढे चला, दाखवा शब्द आणि त्या वर्ड बँकमध्ये टाका, ओवीच्या आणि Yes. रित्वीच्या. ओके बाईक ओके, आणि बॅट याच्या मागं पण मेले. ठीक आहे. तुम्ही पण लिहिलेत ना? चला रे, ह्या दोन्ही वर्ड बँकमध्ये टाका पटपट. बघू, टाकून घ्या शब्द सगळेजण. वर्ड बँकमध्ये टाकून घ्या. चला बघा, आमचे मुलं वर्ड बँकमध्ये शब्द टाकायला लागलेत. तोपर्यंत मी पुढचं काय आहे ते सांगते. इथं काय सांगितलेलं आहे, फॉर द टीचर एन्श्युअर दॅट इच चाइल्ड मेक हिज हर ओन वर्ड बँक. म्हणजे प्रत्येक शिक्षकांनी खात्री करायची आहे की प्रत्येकाने आपली वर्ड बँक, असा छोटा बॉक्स घ्या किंवा मोठा बॉक्स घ्या, प्रत्येक विद्यार्थ्याचा हा बॉक्स तयार करा. मुलांची ही वर्षभराला आपल्याला प्रकल्प, उपक्रम याला आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये मार्क देत असतो. त्याच्यासाठी ही ॲक्टिव्हिटी ऑलरेडी आपण घेतल्यामुळे सेपरेट काही घ्यावं लागणार नाही. आणि ह्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा, हा वर्ड बँक जे आपण करणार आहोत, याचा सर्वात महत्त्वाचा फायदा काय माहिती का? वर्षाच्या शेवटपर्यंत आपले 365 दिवसापैकी 220 दिवस शाळा असते. त्यातले मी म्हणते 220 राहू दे, पण 150 शब्द जरी मुलांचे पाठ झाले तर त्यांच्या शब्दसंपत्तीमध्ये, इंग्रजी शब्दसंपत्तीच्या 150 शब्दामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळं वर्ड बँक हा उपक्रम सर्वांनी आवर्जून घ्यावा, जो की मला खूप आवडलेला आहे आणि आपल्या शासनाने देखील खूप छान हा उपक्रम दिलेला आहे. मानव सर्व शब्द टाकून झाले तुमचे? हां, मग इथं काय सांगितलेलं आहे बघा, शिक्षकांनी खात्री करायची की प्रत्येक मुलांनी वर्ड बँक बनवली का. त्यानंतर एनकरेज द चिल्ड्रन टू मेक द चीट्स ऑफ वर्ड फॉर इच सब युनिट. म्हणजे प्रत्येक मुलांना प्रत्येक युनिट संपल्यानंतर अशा या चिठ्ठ्यांवरती नवीन असलेला शब्द मुलांना स्वतः लिहून त्यांच्या या वर्ड बँकमध्ये टाकायला सांगायचं आहे. आस्क द चिल्ड्रन टू ब्रिंग देअर वर्ड बँक इन द क्लास ॲट द एंड ऑफ एव्हरी युनिट. शक्यतो ही वर्ड बँक आपण घरी नाही द्यायची, शाळेतच ठेवून घ्यायची आणि शाळेतच आपण नवीन घटक शिकवल्यानंतर प्रत्येक शब्द या पद्धतीनं अशा चिठ्ठीवरती लिहून मुलांना ते या वर्ड बँकमध्ये टाकायला सांगायचे आहेत. आणि कंडक्ट द ॲक्टिव्हिटीज ॲज शोन इन ओपन द टीचर ॲट द एंड ऑफ ईच युनिट. म्हणजे साधारण जेव्हा घटक संपेल, आता ही राजवर्धिनी आहे, हा शौर्य आहे, ही ओवी आहे, सान्वी, राजवीर, ही वेगवेगळी मुलं आहेत. प्रत्येकाला कुणाला आहे बघा, आता फॉर एक्झाम्पल इथं आहे, ह्यातले सगळे शब्द आता आमच्या मुलांना येत आहेत, पण आता हा घटक त्यांच्यासाठी नवीन असणार आहे. मग याच्यामध्ये राजवर्धिनीला रन, पुश, पुल, टर्न हे शब्द येत असतील आणि ओवीला येत नसतील तर ती काय करणार, हे शब्द लिहिणार, तिच्या वर्ड बँकेमध्ये टाकणार. राजवर्धिनीला समजा हे शब्द येत नसतील तर ती हे शब्द लिहिणार आणि तिच्या वर्ड बँकमध्ये टाकणार. याचा अर्थ काय होणार की प्रत्येकाच्या वर्ड बँकमध्ये वेगवेगळे शब्द टाकले जाणार आहेत. आणि प्रत्येक घटक शिकून झाल्यानंतर मुलांनी वर्ड बँकमध्ये शब्द टाकल्यानंतर इथं सांगितलेलं आहे बघा, ओपन द टीचर. हा गेम घ्यायचा आहे. ओपन द टीचर म्हणजे खजिना उघडा. कशाचा खजिना उघडा? तर ह्या शब्दांचा खजिना उघडा. मावनं झाले ना टाकून तुमचं? बघा, आता आपण हा खजिना उघडून याच्यावरती आपल्याला काय काय हे घेता येतील, खेळ घेता येतील ते मी पहिलं तुम्हाला सांगते. त्याच्या आधी आपण खजिना उघडूयात. ओपन द टीचर म्हणजे खजिना उघडा. याच्यासाठी मी रंजक खेळ 2-3 शोधून काढलेले आहेत, जे की सांगते. पहिला खेळ घेऊयात आपण, शब्द शोधा आणि अभिनय करा. आधी तुमचा हा खजिना उघडा शब्दांचा. चला, तू हा उघड, तू हा उघड. ओवी बॉक्स उघड. थांबा, सरळ करून देते बाळ तुला. उघड बॉक्स, खजिना उघडा. मी उघडला. हा कुठला पण एक शब्द उचल. उघड ओवी. हां हां, तसंच आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हां, खजिना उघडला का? आता शब्द शोधा आणि अभिनय करा. अभिनय करण्यासाठी काय केलं पाहिजे? इथं एकतर एखादी क्रिया असलेले शब्द असले पाहिजेत. आता मीच देते मुलांना शोधून शब्द एखादा. आता आपण ही वर्ड बँक, खजिना उघडलेला आहे वर्डचा. मला इथे शब्द सापडलेला आहे. बाकी मागे जावा, सगळे मागे जावा. रित्वी ॲक्शन करणार. रित्वी पुढे ये. हा शब्द वाच. काय आहे? रेन. शांत, मनातल्या मनात वाचायचा आणि ॲक्शन करून दाखवायची. काय शब्द आहे? कळला तुला? तू वाचलाच हा शब्द? वाचला ना? वाचला ना शब्द? मनातल्या मनात वाच. हां, आता तिकडे तोंड कर आणि त्यांना ॲक्शन करून दाखव. सगळ्यांनी ओळखा रे ती काय करते. काय करते रे ती? व्हेरी गुड. रित्वी थांबा, आणखी एक शब्द त्याच्याच पाठीमागं आहे बहुतेक. उघड बरं. हां, ओके, वाच. काय शब्द आहे? तुला माहिती आहे ना? हळूच. हां, तिकडे बघून ॲक्शन करून दाखव. काय रे, काय करते ती? व्हेरी गुड. बघा, हा पहिला खेळ काय झाला की म्हणजे खजिना उघडला आपण आणि गेम काय घेतला. इथं मी 3 गेम काढलेले आहेत बघा. शब्द शोधा आणि अभिनय करा. दुसरा आहे लकी ड्रॉ आणि वाक्य बनवा. आता ह्यातला कुठलाही एक शब्द आहे. पुढे या बाळांनो सगळे.
शब्द उचला कुठलाही एक. आणि काल कशी आपण वाक्य तयार केले ते आय लव्ह माय, आय लाईक माय किंवा धिस इज अ, लुक ॲट द. बरोबर आहे. एक एक शब्द वाचा आणि एक एक वाक्य सांगा. कोण सांगते पटकरनं? हा सांग चल. शब्द काय आहे तुझा? बघू दाखवा आम्हाला. बरं ओके सांग. हां आय लाईक माय स्कूल. ओके. तुझा काय शब्द आहे? आय लव्ह माय बेड. ओके व्हेरी गुड. आय लव्ह माय बेल. हां लुक ॲट द पण आहे. दिस इज माय आहे. हां दिस इज माय कार. व्हेरी गुड. हां शौर्य शब्द काय आहे तुझा? दाखव. लुक ॲट द स्टॉप. व्हेरी गुड. छान शाबाश. बघा म्हणजे दुसरा गेम काय झाला की लकी ड्रॉ. कुठलाही एक शब्द उचला आणि वाक्य बनवा. मुलांनी वाक्य बनवले. आणि तिसरा गेम आहे शब्दांची साखळी किंवा स्पेलिंग बी. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे? आणखी एक एक शब्द उचला बाळांनो सगळेजण. कुठलाही एक एक शब्द उचला. उचलला का? शब्द वाचा. शब्द वाचायचा आणि माझ्या हातात द्यायचं. शब्द वाच. राजवर्धिनी शब्द वाच. काय आहे? डॉल. काय आहे? डॉल. हां आता स्पेलिंग सांग डॉलचं. डॉलचं. हां. DOLL डॉल. छान. चल बघू. शब्द दे माझ्याकडे दे. सांग. कॅटचं स्पेलिंग सांग. कॅट. व्हेरी गुड. बघा म्हणजे इथं आपल्याला सांग. सानू PEN. पेन. व्हेरी गुड. धर. म्हणजे याच्यामधले कुठलेही शब्द उचलायचे आणि मुलांना त्याचे स्पेलिंग सांगायला लावायचे. ह्याच्यावरती आणखी एक आहे बघा. राजवर्धीनी आत्ता डॉल शब्द सांगितला. शेवट कशाने झाला? यल लेटरनी झाला. यल पासून सुरू होणारा एखादा शब्द सांग. आठवतोय का बघ. बरं पेन. पेन. एन पासून सांग एखादा शब्द. एन. हां लहान मुलं आहेत लगेच सुचणार नाहीत. हळूहळू सरावातून होईल त्यांना. मॅडम हां मला पेनवरनं नाही आलवरनं एक सांगू शकता? बरं पण शेवटी लेटर काय आलंय आपलं? एन आलंय ना. एन त्याच्यावरनं सांगायचं किंवा एलवरून. एन. मॅडम मला स्पेलिंग नाही येत. स्पेलिंग नसू दे. शब्द येतोय ना. हां सांग. लेमन. व्हेरी गुड. क्लॅप फॉर रिथवी. 1 2 3 स्टार्ट. खूप छान बाळांनो. तुम्ही हा गेम खूप छान खेळलात. आता आज ओवीची आणि राजवर्धिनीची वर्ड बँक तर तयार झाली. तुमच्या सगळ्यांची पण वर्ड बँक आज तयार झाली पाहिजे. रोज काय करणार तुम्ही? हे बघा हे असे मी सगळे इंग्रजीचे धडे घेतले की त्यातले न येणारे शब्द शोधायचे. त्याच्या खाली पेनाने अंडरलाईन करायची. चिठ्ठ्या मी तुमच्यासाठी भरपूर बनवून ठेवलेल्या आहेत. माझ्याजवळून ह्या चिठ्ठ्या घ्यायच्या. त्याच्यावरती ते शब्द लिहायचे आणि तुमच्या वर्ड बँकमध्ये टाकायचे. आपण दर 2 दिवसांनी ही वर्ड बँक उघडून त्याच्यावरती हे 3 खेळ घेत जाऊयात. सर्वांना आज वर्ड बँक आवडली का रे? ॲक्टिव्हिटी आवडली सर्वांना? सर्वजण वर्ड बँक बनवणार? छान बाळांनो. व्हेरी गुड. तुम्हाला जर हा उपक्रम आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये पुढील घटक घेऊन. तोपर्यंत वर्ड बँक छानपैकी तयार करा आणि तुमची तयार केलेली वर्ड बँक आपल्या इयत्ता 2रीच्या ग्रुपवर जरी शेअर केली तर ती मी यूट्यूबला अपलोड करेल. माझं